रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष वडे पाटील, फळबाग सोबती योगेश मस्के सरांसोबत. आज आपण बिडकीनजवळ गणेशराव भास्करराव फरताळे यांच्या मोसंबीच्या बागेत आलेलो आहोत. मागच्या जवळजवळ 7-8 महिन्यापासून, हे वर्ष झालं ना सर? वर्ष. हां, जवळजवळ वर्षापासून आपली ट्रीटमेंट चालू आहे ह्या बागेमध्ये. तर आज आपण चर्चा करूयात. योगेश मस्के सर सोबत आहेत. नमस्कार. गणेशवर रामराम. नमस्कार. रामराम. काय म्हणता? बस सर, वार्षिक नियोजनात झालेले फायदे तोटे सगळे सांगा. झाडात झालेले म्हणजे एक पोलीसवाला कसा व्यवस्थित शेती करू शकतो? नोकरी करून शेती करू शकतो. कसे सर, कोणत्याही गोष्टीला आवड पाहिजे. तर कोणाला नोकरीची आवड असते, कोणाला शेतीची आवड असते, कोणाला अजून दुसऱ्या गोष्टीची आवड असते. पण नोकरी करून शेती करायची मला आवड आहे. त्यामध्ये तुमची फळबाग सोबतीची जोड मला मिळाली मागच्या वर्षीपासून. तर या वर्षामध्ये माझ्या झाडांमध्ये खूप असा बदल झालेला आहे. म्हणजे तुम्ही दरवेळेस आल्यानंतर मी तुम्हाला विचारतो तुम्हाला कसं वाटतं. म्हणजे इतका बदल आपण प्रत्येक वेळेस करून ठेवलेला आहे. आणि नियोजन सगळं तुमच्या पद्धतीनंच आहे, तुमच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सर्व. आत्तापर्यंत जो बदल आहे तुम्ही तो दाखवू शकता शेतकरी मित्रांना की त्यांनी असं केलं पाहिजे. माझ्या मते तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगू शकता की शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे. हे सर, आता सगळ्यात अगोदर व्हिडिओ काढायचा उद्देशच आहे की अगोदर आपण ज्या शेतामध्ये ट्रीटमेंट करतो तिथल्या शेतकऱ्याचं समाधान होणं गरजेचं आहे. आणि त्या शेतकऱ्याला आपल्या बागेत बदलाव दिसणं गरजेचं आहे. आता ते बदलाव सांगा तुम्हाला जे वर्षभरात तुम्ही त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्ही केल्या, वेळोवेळी काय चालू आहे, नियोजन काय करायला पाहिजे थोडंसं. कारण सर, आम्ही ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेस तुमच्या 1000 झाडापैकी जो खालचा प्लॉट आहे तो एक चांगल्या स्थितीमध्ये होता. म्हणजे प्रॉब्लेम जो थोडासा होता तो या प्लॉटमध्ये होता. 350 झाडं एकदम चांगले होते आणि आपल्याला 650 झाडांवरती काम करायचं होतं. जो की तुम्ही जे चांगले बाग मला दाखवले त्या बागात मी तुमच्यासोबत फिरलो 2 दिवस फिरलो सर. असे 2-4 बाग मला आवडले. त्या बागामध्ये त्यांनी काय कंडिशन केली होती. तर बोबडे सरांचा प्लॉट कुठे गो? वायगाव. अशोकराव बोबडे. हा, अशोकराव बोबडे यांचा आपण वायगाव इथे प्लॉट बघितला. तो प्लॉट बघितल्यानंतर त्या प्लॉटमध्ये एकदम शेवटच्या टायमाला सुद्धा मोसंबी झाडावरती चिटकून होती, ती पण एकदम चांगल्या कलरमध्ये. त्यांनी काय केलं होतं त्या 2-3 वर्षामध्ये आपण त्यांना विचारलं तुम्ही, आणि आपली चर्चा झाली होती की स्लरी बॅगविषयी आपण बोललो होतो. पण ॲक्च्युअली ती बॅग कशी असती किंवा तिचा वापर कसा असतो, त्यानं काय फायदे होते हे माहिती नव्हतं. आपण मग प्रत्यक्ष त्या बागेला व्हिजिट दिल्यानंतर त्या ठिकाणी ती स्लरी बॅगची कन्सेप्ट बघितल्यानंतर तुमचा जो तुम्ही मला अगोदर सांगितलं तांदळाचं पीठ, गोमूत्र, गुळाचं हे आपण 200 लिटरमध्ये एकत्र करून सोडत होतो. पण त्यामध्ये ॲक्च्युअल आपण ते 200-250 20-25 ड्रम एकत्र करून सोडण्याची संकल्पना होती त्यात. मग त्यामधून आपण दर 15 दिवसाला ती स्लरी सोडत गेलो. त्यानंतर जैविक काही, रासायनिक काही तुमच्या पद्धतीनं आपण डोस देत गेलो. दर 15 दिवसाला मी याला ती स्लरी सोडतो. ती स्लरी बॅग पण आपण शेतकऱ्यांना दाखवू शकतो शेवटच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून एक सर, तुम्ही फळबाग सोबतीचा बाग बघितला का नाही? बघितला ना. त्याच्यात काय बदल? फळबाग सोबती रोडे पाटील यांचा बाग बघितला. त्या बागेमध्ये त्यांचं पाणी देण्याची पद्धत जी आहे ती ठिबकवर नाही आहे, मुक्त पाणी देण्याची पद्धत आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांचं काम बघितलं, त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेतलं, झाडांची क्वालिटी बघितली. मग लक्षात आलं की यांच्यासोबत आपण काम करू शकतो. बरेच जण व्हिडिओ काढतात व्ह्यूजसाठी किंवा त्यांचं नाव करण्यासाठी. तसं तुमची संकल्पना नव्हती. तुमचं मत होतं की शेतकऱ्याला समजलं पाहिजे, शेतकरी हा वर्ग वरती आला पाहिजे. त्या हिशोबाने आपण तुमच्याकडचा जो बाग बघितला, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही स्वतः त्यामध्ये आधी प्रवीण झालं, त्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्यापर्यंत गेला. तर तो बाग एक बाज बघून असं वाटलं की यांची काम आणि मेहनत खरी आहे, हे आपल्याला मदत करू शकतात आणि आपल्याला मदत मी करू शकतात. आता त्याच्यात आम्ही खरं उतरलो का या वर्षभरात? नाही, तुमच्या बागात काय बदलाव वाटले? या आता चालू वर्षामध्ये हे 650 झाडं माझे असे होते की या झाडांकडं माझं विशेष असं लक्ष नव्हतं. पण जसं तुम्ही आले तर या 650 झाडांकडं मी लक्ष दिलं. लक्ष होतं असं नव्हतं, पण मी काम जास्त करत होतो. आता काम कमी करून मला त्याचा रिझल्ट चांगला आहे. कारण की मी दर 15 दिवसाला स्लरी सोडतो. त्यानंतर माझी पाणी देण्याची योग्य दिशेने काम चालू झालं. हां, पहिले माझी पाणी देण्याची पद्धत ही फक्त झाडाच्या मध्ये होती. आता दोन्ही साईडने मी ड्रीप टाकली. वर्षभरात बरेच बदल केले झाडामध्ये सुद्धा. दोन्ही साईडनं माझी इनलाईन ड्रीप आहे. त्यामुळे काय होतं, प्रत्येक मूळ चालू राहिलं तुमच्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं तसं. दोन्ही साईडनं मूळ चालू राहिले. तणनाशक फवारता का? तणनाशक नाही फवारत. माझं टार्गेट या वर्षी तर मला तणनाशक फवारायचंच नाही. 2दा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे
मल्चरशी कॉन्टॅक्ट करून ट्रॅक्टरवाले मल्चर येतात, आडवं उभं मल्चर मारून टाकतात, कुठल्याही प्रकारचं तण राहत नाही. मल्चर मारल्यानंतर तुम्ही म्हणता तसं झाडावर कीटकनाशक मारून घेतो. नंतर आता यावर्षी बायोमिक्स मारायचे, झाडावरती खाली सोडायचे. यावर्षी जरा फळगळवर काम करू असं मला वाटतं. अजून आत्तापर्यंत फळ हातात आहे, आता फळगळवर इथून पुढं काम करू. आता काय एकसारखी साईज झालेली बाग हो, साईज दाखवू एकसारखी साईज दिसते सगळीकडे साईज झालेली सारखं. आणि याच प्रकारात सगळ्या बागामध्ये तुम्हाला साईज दिसणार, कुठेही बघितली. या ना समोर दाखवू आपण. गणेशराव, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे हां सर. की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडनं हे एक्सपेक्टेशन करतो की आम्ही सांगितलेल्या गोष्टी, कारण आम्ही बांधावरला डॉक्टर, बरोबर. आम्ही झाडाच्या समोर उभा राहून सांगतो. हम्म. आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्यांनी टायमावर करणं, टायमावर कर. वेळ आपण ज्याला वेळ म्हणजे मी 10 वेळेस हे गोष्ट बोलू शकतो की वेळेवर करा. वेळेवर करा. याच्याविषयी तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? म्हणजे आपण काय करतो, म्हणजे तुम्ही असो, मी असो, कोणी असो शेतकरी, आता तुम्ही डॉक्टर. आता हा प्रश्न मी तुम्हाला याच्यासाठी विचारतोय सर, दोन्ही पण आम्ही गणेशराव, हा प्रश्न स्पेसिफिकली तुम्हाला याच्यासाठी विचारतोय की तुम्ही ड्युटी करून ह्या गोष्टी करतात आणि शेतकरी 24 तास शेतीमध्ये शेतात असतो. बरोबर आहे. जरी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी म्हणा, बागासाठी म्हणा, दिवसातले 4 तास जरी दिले तर त्याची शेतकरी सोन्याने भरून राहणार. आणि विषय म्हणजे काय आहे, आपण काय करतो, तुमच्यापर्यंत कोणताही शेतकरी कधी येतो, रोगाचा परिणाम झाल्यानंतर, अटॅक झाल्यानंतर, तर त्याच्यात आपण प्रतिबंधक काम आधी केलं पाहिजे. आता ह्या दिवसापासूनच जर आपण बायोमिक्स किंवा बुरशांवरती काम केलं तर फळगळी समस्या होणार नाही. त्यानंतर आपण साईजवर आता काम केलं पाहिजे. आता वरतून हवेतून नायट्रोजन भेटतंच आहे, मग पोटॅशयुक्त खतं म्हणा, पोटॅशयुक्त फवारणी म्हणा, या गोष्टी केल्या पाहिजे. असे आपण कामं केले पाहिजे, त्यावेळेस आपण यशस्वी होतो त्या बागेमध्ये. आपण आता चलता झाडही बघू झाड आणि दाखवून आपण ती आपल्या- स्लरीची बॅग पण दाखवूया स्लरीची आणि बॅग ती बी कशी दाखवू. काम करते त्याच्यावर जर थोडंसं शेतकऱ्यांना सांगितलं अजून डिटेलमध्ये. फळ दाखवू त्यांना बघा, फळांची साईज. सगळीकडे झाड झुकलेत फळांनी. आणि सर अजून काय होईल आता याच्यामध्ये मृग बाराची पण फूट निघणार आहे बागेत. हा, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे काडी कमी आहे आपली बागेत. हे बघा. दिसतंय का? सगळीच झाडामध्ये कुठेही बघा बागात, म्हणजे ज्यावेळेस आपण बाग फोडला होता का, त्यावेळेस मी यांना फोन केला होता की याच्यामध्ये फळांची फुलं किंवा फळांची संख्या अशी काही दिसत नाही आहे. पण जसे जसे दिवस गेले तसे फळं जास्त दिसायला लागले. त्यामुळे नाही, आपण बाग फोडला त्यावेळेस पहिले 1-2 महिने तर शोधावं लागायचे सर. नाही, ते म्हणतात ना, आंब्या बहार हा 1% जरी राहिला तरी बाग सक्सेस होतो. 1% का 5% अशी काहीतरी कन्सेप्ट आहे ना. तर त्याप्रमाणेच आता पुढच्या वर्षी काय जास्त त्या तानात पडणार नाही का, फुल दिसत नाही का, कळी दिसत नाही. 1% जरी राहिला तरी हे झाडं असे खाली झुकतात, म्हणजे इतका माल लोड होतो बागेवर. तर यावर्षी काय वाटतं सर, काय टार्गेट राहील बागाचं? यावर्षी आता मागच्या वर्षी 20 टन उत्पादन निघलेले, अपेक्षित उत्पादन. आणि माझं तुमच्याकडून आशा होती 25 ते 30 टनाची. तर त्याहीपेक्षा जास्त आकडा जाऊ शकतो, कारण की खाली 350 झाडामध्ये तर पानागणीचंच फळ दिसते. भरपूर नाही, यावर्षी सर म्हणजे माझा अंदाज जास्त चुकत नाही. हां, मला असं वाटतं सर 35 टनाची वरती माल. 35 ते 40 टनापर्यंत होईल. माझी खात्री की मला 30 टनच्या वर कधीही भेटणार यामध्ये. पुढच्या वर्षी असे झाडं झाले पाहिजे सर आपल्याला. साईज, पानांची साईज, झाडाचा डेरा. सगळीकडे आता एका महिन्यामध्ये थोडा लेखी नाश्ता करत आले. आता अजून महिन्याभरामध्ये बरेचसे फळं लपतील, कारण आता पान संख्या अजून तेवढी वाढणार आहे. ठीक आहे, आता या पाण्या पूर्ण सर, आपल्या 1.5 वर्षाच्या ट्रीटमेंट नंतर सुद्धा आमच्या नजरेमध्ये अजून 10-20% झाडं असे आहेत ज्यांना अजून काही टाईम आणि ट्रीटमेंट करायची गरज आहे. हा, ते तर कशामध्ये मग तुम्ही सांगितले ना की त्यामध्ये आपल्याला पानांची साईज वाढवायची आहे, त्यानंतर पानांची शाईन वाढवायची आहे, त्यानंतर खोड मोठं झालं पाहिजे, झाडाची ग्रोथ झाली. झाडांची ग्रोथ झाली पाहिजे. ह्या 2-3 गोष्टीवर आपण जसं सुरुवातीला आपल्याला खूप काम करायचं होतं बागेमध्ये, तर आता इतकं काही काम राहिलं नाही. आपण जर आता त्याच्या फक्त वाढीच्या अवस्थेकडे काम करणं आहे आपल्याला, कारण की आता झाडाचं खोड बघा किती आहे, तरी पण झाडाची फळसंख्या जास्त आहे, तर आपल्याला खोडाची साईजवर काम करायचं आहे. सर, तुमच्या बागेमध्ये अजून एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे तो काहीतरी वारुळा टाईप बनायचं. काय होतं ते सर? ते आपण त्याला उधळी म्हणू शकतो. हां, उधळीचे तर तुम्ही कसं नियंत्रण केलं सर त्याच्यावर? त्यामध्ये कारण आमचं तर त्याच्यामध्ये काही कंट्रीब्युशन नव्हतं. तुम्हीच आम्हाला करून दाखवलं हे असं असं करतात.
काय केलं काय होतं त्याच्यामध्ये? त्यामध्ये मी आपली जी स्लरी असते ना, स्लरीमध्ये प्रत्येक वेळेस त्या वारुळापाशी सोडताना गोमूत्र जास्त वापरलं. गोमूत्राच्या आणि शेण स्लरीच्या वापरामुळे ते नियंत्रणास आता तरी ऑलमोस्ट 80% आलेलं आहे. यावर्षी मागच्या वर्षी तुम्हाला दाखवले होते मी, आपले वारुळ बनले होते इतके. यावर्षी कुठेही तसं वारुळ नाही नाही, यावर्षी कुठंच नाही दिसलं. आणि या चालू वर्षामध्ये ते कुठेच राहणार नाही, कारण त्या मुंग्यांमुळेच मिलीबग असा वेगवेगळे अटॅक तयार होतात. म्हणजे खवले कीड वगैरे खवले कीड ते सगळे ते त्याच्यामुळेच होतात. स्लरीचा जास्तीत जास्त वापर केला आणि 100% स्लरीवरच नाही चाललो. सगळं जे विद्यापीठात सूत्र आहे 50-25-25 जैविक, सेंद्रिय आणि 50% रासायनिक सगळ्या पद्धतीत नियोजन राहिलं तर झाडामध्ये आणि growth आता समजा आता बेसल डोस भरणार आहे. आता भरण्याचं कारण की वर्षात एकदाच भरतो, पण आता जास्तच भरणार आहे. कारण की आता जो फळ आपले लोड आहे त्यालाही फायदा होतो आणि येणारी जी फूट आहे मिरग्या म्हणून येणारी जी फूट आहे तिलाही फायदा होतो. झाडालाही स्टोरेज घेतलेलं असतं त्यांनी, त्यालाही अजून फायदा होतो. या टायमाला आता बेसल डोस मी एक चांगल्या प्रकारे भरणार आहे. असं नाही की आपण व्हिडिओमध्ये फक्त सेंद्रिय आणि स्लरीचाच वापर सांगायचा नाही, रासायनिक रासायनिकमध्ये पण मी खत भरणार आहे. कारण की सूक्ष्मजीवांचं अन्न हे खतच असतं. खत जर टाकलं आपण तर मग खताला खाण्याचं काम हे सूक्ष्मजीव करतात. सूक्ष्मजीवाला अन्न देण्यासाठी आपल्याला रासायनिक खते टाकावंच लागतं. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो, जे रासायनिक खतांचा डोस आहे तो वर्षभरातून एकदा टाकण्यापेक्षा तोच डोस 3 वेळांमध्ये जर विभाजित करून टाकला थोडा तर त्याचं प्रोडक्टिव्हिटी जास्त होते. चला आपण त्या स्लरीची बॅग वगैरे आपण बघूया सर. दाखवूया ना, हो निश्चित सर. दाखवूया. कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी 100 लिटरची तरी स्लरी बॅग केली पाहिजे. 100 लिटरमध्ये एका दिवसात 100 लिटर देणार. मी केलेली आहे 200 लिटरची बॅग आहे माझ्याकडे. झाड दाखव सर. 6 वर्षाची झाड आहे सगळी. हा, हे 6 वर्षामध्ये झाड आहे. आणि या हिशोबाने जर बघितलं तर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन इथं दिसू शकतं, दिसतंय डोळ्यांनी. पण आपल्याला अपेक्षित अंदाज आला तरी आपण खुश आहे. स्लरी बॅक कर बोलतो. थोडं थांबव व्हिडिओ आता जाऊस तर आपल्याला. एकदम खडकावरती तर आपण स्लरी बॅग बघूयात. तर ही आहे स्लरी बॅग. सर, ही कशी काम करते? आपण अशोकरावांच्या बागेमध्ये सुद्धा पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं होतं व्हिडिओ, पण तरी आता तुमचाही नवीन अनुभव आहे. इथून सुरुवात करा. कुठून मटेरियल टाकतो तुम्ही सुरुवात बॅग अशी मध्ये आहे. कसं? आता ही एक रोज 150 लिटर निघणारी बॅग आहे. यामध्ये 150 लिटरसाठी आपल्याला सुरुवातीला 20 ड्रम पाण्यामध्ये 100 लिटर गोमूत्र, 100 लिटर ताक, 100 किलो गुळ आणि 100-120 किलो शेण आणि 50-60 किलो तांदळाचं पीठ हे पूर्ण स्ट्रक्चर आधी तयार ठेवावं लागतं. त्यामध्ये 20 ड्रम पाणी म्हणजे असे 200 लिटरचे 20 ड्रम पाणी सोडण्यात आलं. मग प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ड्रममध्ये असे 5 प्रकारचे कंटेन वेगवेगळे सोडत गेलो. हे सोडल्यानंतर ह्या बॅगमध्ये किमान याला 1 महिना 25 दिवस तसंच स्टोरेज होऊन द्यायचं. स्टोरेज झाल्यानंतर याच्यामध्ये जे M2 कल्चर नावाचं कल्चर असतं, त्या कल्चरमुळं काय होतं, त्या सगळ्यांचं लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर होतं आणि प्रत्येक घटक डिकम्पोज होतो प्रॉपरली जातो आणि काउंटिंग वाढतं. हा. आणि त्याच्यात सूक्ष्मजीवाच्या हवाबंद सूक्ष्मजीव असल्यामुळे त्याच्यात बॅड बॅक्टेरिया कोणत्याच नसतात. आणि ते जे वापरण्यास एवढं सुंदर असतं. त्याला काढणं सोपं, त्याला गाळणं सोपं. त्याच्यानंतर त्याच्या वापराचे फरक तुम्ही बागात बघितलेच. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दाखवतो तुम्हाला. या इकडं हा जो ड्रम आहे हा त्याचा इनलेट आहे. इनलेटमध्ये याच्यामध्ये आपण 150 लिटर पाणी भरतो. 150 लिटर पाण्यामध्ये 2-2 किलो प्रमाणे हे 5 कंटेन एकत्र करून या पाईपाद्वारे यामध्ये सोडून देतो. तो गॅस पाईप आहे. ती गॅस पाईपमधून खराब गॅस बाहेर येत राहतो त्यामधला. हे साठवून ठेवलेले आहे. साठवून ठेवलेले झालेली हा. रोज जे आपण काढतो का
रोज 150 स्पेअर मधलं घेता येईल. हा स्पेअर मधले असे काढून Freezer वर. आता मी तुम्हाला ते काढून दाखवतो ते कुठल्या किती हजार लिटरची आहे सर? समजा 2,500 2,500 लिटर. 2,500 किती प्राइस आहे याची? हे आपल्याला पूर्ण 25,000 बसलं होतं. ज्यावेळेस बरं आपण वापरण्याचा वेळ येते त्याला त्यावेळेस रोज सकाळी म्हणा कधी म्हणा आपण वेळ मिळेल त्या पद्धतीने हे असं काढून घ्या. असं द्रावण तयार होतं ना. आता हे किती लिक्विड स्वरूपात एकदम सूक्ष्म आणि सुंदर असं गुळाचा वास येतो याला. याला आपण ड्रिप न सोडू शकतो, फवारणी करू शकतो. काही पण याला फवारताना झाडावरती फवारताना वापरलेला बघू शकता तुम्ही एकदम असं गाळून सुंदर असं द्रावण त्यामध्ये तयार झालं. याचा वापर मी जास्तीत जास्त केला, फवारणीतून पण केला. फवारताना हे 300 लिटरच्या बॅरेलला मी 100 लिटर टाकत होतो आणि 200 लिटर पाणी असायचं. आणि सोडताना सरसकट 300 लिटर भरून सोडून द्यायचं किंवा मग अर्ध पाणी अर्ध स्लरी या पद्धतीने सोडत गेलं. तर अशी इच्छा आहे माझी की मी या सरांच्या योजनेतून ही बॅग बसून माझी शेती सुजलाम सुफलाम करू लागलो आणि भरपूर मदत झाली. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी ही स्लरी बॅग 100 लिटरची तरी बसवली पाहिजे. जसं होईल तसं म्हणजे खताचा खर्च कमी होतो, खताच्या किमती वाढलेल्या आहेत, जमिनीची सुपीकता वाढते, झाडांची ग्रोथ वाढते आणि पाहिजे ते. आता काय आपण रासायनिक खतं टाकतो पण जर त्याला उचलणारे जीवाणूच नसले जमिनीत तर त्या खतांचा काही उपयोग होत नाही. ते जीवाणू त्या वेळेत आणि त्यांच्या कार्यासाठी जाणं गरजेचं असतं. बरोबर. म्हणून आपल्याला या गोष्टीकडे जावंच लागणार आहे, तरच आपण उत्पादनात वाढ करू शकतो आणि बागा पण एक चांगल्या लेवलला आणून चांगलं उत्पादन काढू शकतो. या वर्षीमध्ये याचा जर रिझल्ट मी बघायचा म्हटला तर प्रयोग करत असतो. मंगूसाठी मी कुठलाही वेगळा स्प्रे घेतलेला नाही, जो की बराच मंगू हा त्रास देतो मोसंबीमध्ये. तर यामध्ये मी फवारताना फक्त एक ॲडिशनलमध्ये 2 लिटर गोमूत्र हे काढल्यानंतर 200 लिटरच्या बॅरेलमध्ये जास्त टाकतो. तर तुम्ही सुद्धा बघितलं की बागेत पुढं अलीकडचं मंगू दिसतोय का? मंगू हा या फवारणीनं मंगूच राहिला नाही माझ्या. मी मंगूसाठी केमिकल असं कुठलंच वापरलं नाही, ना गटा नाही, ना क्लोरोसायफर नाही, कुठलंच नाही. यानंच मंगू केला. मिलीबर्गसुद्धा यानं डायरेक्ट जातो. मिलीबर्गलासुद्धा याचा दाट फवारणी घ्यायची, मिलीबर्ग टिकत नाही. कुठलं कीटकनाशक जर म्हणून आपण वापरायचं असलं तर कीटकनाशक म्हणून सुद्धा याचं आपण वापरू शकतो. सूक्ष्मजीव भरपूर असल्यामुळे हे टॉनिकचं सुद्धा काम करतं. म्हणजे याचे फायदे खूप आहेत आणि पाण्यामध्ये अनेक प्रकारे याचे आपण फायदे घेऊ शकतो. आणि स्लरी करण्याची कटकट कमी आहे. कटकट कमी, कारण की आपण ते वेगवेगळे घटकांना एकत्र 200 लिटरच्या बॅरेलमध्ये मिक्स केल्यानंतर ते परत सोडताना आपल्याला गाळून घ्यावं लागतं. तर मग तो राहिलेला चोथा काय होतो, कुठल्याच कामात येत नाही. यामध्ये कुठलाच चोथा निघत नाही, यामध्ये डायरेक्ट गाळून पाणी निघतं. रेडी स्लरी. चालेल, धन्यवाद सर. छान माहिती दिली तुम्ही. माहिती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे असं या हिशोबाने माहिती दिली. या रामराम शेतकरी मित्रांनो, जसं आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक व्हिजिटमध्ये त्यांच्या बांधावर एक गोष्ट सांगत असतो की तुम्ही जेवढं स्लरी करताल तेवढूनचे बाकी खर्च कमी होऊन जातील फळबागेमध्ये. सरांना सुद्धा आम्ही जवळजवळ 6 महिने सांगत होतो अगोदर, सर स्लरी करा. पण जोपर्यंत सरांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं नाही स्लरी कशी त्या बॅगमध्ये तयार होते आणि स्लरीचे फायदे बागेत काय होतात तोपर्यंत सरांनी सिरियसली घेतलं नाही. बट ज्या दिवशी त्यांनी स्लरीची बॅग बघितली आणि तो बाग बघितला, त्यानंतर सरांना स्वतःचं स्लरीचं नियोजन करायला, ह्या बॅगचं नियोजन करायला मला वाटतं महिना पण लागला नाही लागला. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण स्लरी बॅग बघण्यापेक्षा त्या स्लरी बॅगनं तयार केलेली बाग बघितली. बाग बघितल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा रिझल्ट असा होता की त्या काळामध्ये कोणाचंच फळ टिकलेलं नव्हतं. ते त्यांच्या अक्षरशः झाडाच्या खोडाच्या बुंद्याला फळं होते आणि फळं असे होते की एकदम पिवळे जरूर एकदम क्वालिटीची फळं होती. त्याला कारण फक्त एक स्लरी होती. मग त्याच नियोजनातून आपण त्यांच्याकडे बघून यांच्या मार्गदर्शनाखाली स्लरी बॅग बसवली. अक्षरशः याला 4-1 महिने झाले असते. मग 4-5 महिन्यामध्ये झाडांची क्वालिटी, फळाची क्वालिटी इतकी सुधारलेली आहे तर तुमचं 50% काम स्लरीज करू लागले असं झालं मला. धन्यवाद सर. धन्यवाद.